This is C.A. Surabhi Gabde from Eminence Professional Academy. आज आपण जो व्हिडिओ बघतोय तो मॉडर्न अप्रोचच्या ट्रान्झॅक्शन्सवरती आहे. याच्या आधी आपण जो व्हिडिओ म्हणजे याच्या आधी जो आम्ही व्हिडिओ अपलोड केला आहे तो मॉडर्न अप्रोचच्या क्लासिफिकेशनवरती आहे. सो आधी तुम्ही तो बघा आणि मग हे बघू शकता, बिकॉज ह्याच्यामध्ये आज आपण सगळे ट्रान्झॅक्शन्स करणार आहोत आणि ट्रान्झॅक्शन्समध्ये आपल्याला ते क्लासिफिकेशन रिक्वायर्ड आहे. सो पहिले तो व्हिडिओ बघून मग आपण या व्हिडिओकडे शिफ्ट करू शकता. अदरवाईज जर तो व्हिडिओ ऑलरेडी बघितला असेल तर डायरेक्टली शिफ्ट टू दिस. आता ह्याच्यासाठी एक आपण रिव्हिजन करून घेऊया की कुठल्या कुठल्या प्रकारचे क्लासिफिकेशन्स आपल्याला मॉडर्न अप्रोचमध्ये बघायला मिळतात. So there are 5 types of classification. First is asset, liability, capital, income आणि expenditure. तर incomes मध्ये gains पण येतील आणि expenditures मध्ये losses पण येतील. आता याचे जे क्लासिफिकेशन आहे हे आपल्याला इथे युजफुल आहे. जसं आपण ट्रेडिशनल अप्रोच मध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनला क्लासिफाय करत होतो इनटू पर्सनल, रिअल आणि नॉमिनल, तसंच मॉडर्न अप्रोच मध्ये आपण त्याला क्लासिफाय करणार ॲसेट, लायबिलिटी, कॅपिटल, इन्कम किंवा एक्सपेन्सेस मध्ये. सो ट्रान्झॅक्शनचं साधारण स्ट्रक्चर सेमच राहतं. द ओनली थिंग चेंजेस इज द क्लासिफिकेशन. सो आता आपण एक क्लासिफिकेशन बघूया. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश म्हणजेच स्टार्टेड बिझनेस म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, कॅपिटल. कारण आपण जेव्हा बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा जी कॅश किंवा जे ॲसेट्स इंट्रोड्यूस करतो त्याला आपण अकाउंटिंगमध्ये कॅपिटल म्हणतो. सो कॅपिटल एक अकाउंट बनेल आणि दुसरं अकाउंट बनेल कॅश. आता कॅपिटलला आपण क्लासिफाय करणार कॅपिटलमध्ये. कॅपिटल हा इटसेल्फ एक वेगळा क्लासिफिकेशन आहे. सो कॅपिटलला आपण क्लासिफाय करणार कॅपिटलच्या अंडर आणि कॅश इज नेसेसरीली माय ॲसेट. ओके. आता आपल्याला चेक करायचं आहे की या दोन्हीमध्ये इन्क्रीज होतोय का डिक्रीज होतोय. क्विकली आपण रूल रिवाइज करून घेऊया. मॉडर्न अप्रोचचा रूल होता, जर समजा कुठल्याही क्लासिफिकेशन म्हणजे बी इट ॲसेट, लायबिलिटी, कॅपिटल, इन्कम किंवा एक्सपेन्स याच्यामध्ये जर इन्क्रीज झाला ड्यू टू दॅट ट्रान्झॅक्शन, जर या क्लासिफिकेशन पैकी कशामध्येही इन्क्रीज झाला तर आपण त्याला त्यांचे ओरिजिनल बॅलन्सेस देतो. ओरिजिनल बॅलन्सेस म्हणजे ॲसेटचा डेबिट बॅलन्स, लायबिलिटीचा क्रेडिट बॅलन्स, कॅपिटलचा क्रेडिट, इन्कम्स अँड गेन्सचा क्रेडिट बॅलन्स आणि एक्सपेन्सेसचा डेबिट बॅलन्स आपण देतो ओरिजिनल बॅलन्सेस. पण जर ह्या ट्रान्झॅक्शन किंवा कुठल्याही ट्रान्झॅक्शनमुळे त्या क्लासिफिकेशन पैकी कुठल्याही आयटममध्ये डिक्रीज झाला तर आपण त्याला ऑपोजिट बॅलन्सेस देतो. सो याच्यासाठी तुम्हाला दोनच रूल लक्षात ठेवायचे. इन्क्रीज झाला ओरिजिनल बॅलन्स, डिक्रीज झाला ऑपोजिट बॅलन्स. ओके. आता आपण चेक करूया की इन्क्रीज झालाय का डिक्रीज झालाय. जर मी म्हटलं की कॅपिटल, तर कॅपिटलमध्ये इन्क्रीज झालेलं आहे कारण की माझ्या बिझनेसमध्ये कॅपिटल इंट्रोड्यूस झाले. कुठल्याही फर्ममध्ये असू दे पण माझ्या बिझनेसमध्ये कॅपिटल इंट्रोड्यूस झालेले आहे. दॅट मीन्स देर इज अन इन्क्रीज इन द कॅपिटल. आय एम टॉकिंग फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ द बिझनेस. ठीक आहे. तर बिझनेससाठी काय झालं, कॅपिटल इन्क्रीज झालं. इन्क्रीज झालं म्हणजे ओरिजिनल बॅलन्स, कॅपिटलचा ओरिजिनल बॅलन्स इज क्रेडिट बॅलन्स. सो मी कॅपिटलला करेन क्रेडिट. सिमिलरली ॲसेट, बिझनेसमध्ये ॲसेट येत आहे, बिझनेसमध्ये कॅश येते आहे. सो बिझनेसची कॅश इन्क्रीज होणार आहे. सो अगेन ॲसेटमध्ये पण इन्क्रीज म्हणजे ओरिजिनल बॅलन्स. ॲसेटचा ओरिजिनल बॅलन्स इज डेबिट. इथपर्यंत क्लिअर असेल तर आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शनकडे जाऊया. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे परचेस्ड गुड्स इन कॅश. ओके. आता परचेज गुड्स हे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की जर मी गुड्स परचेस करते तर मी त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ट्रीट करते. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे मी परचेसेस नावाचं अकाउंट ओपन करेल. परचेसेस हे जर मी ॲसेट परचेस केलं तर दॅट इज माय कॅपिटल एक्सपेंडिचर, नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर. म्हणून मी त्या ॲसेटच्या नावाने अकाउंट ओपन करते. दिस इज द बेसिक डिफरन्स. सो परचेस्ड गुड्स आहे, इट इज अ रिकरिंग एक्सपेंडिचर म्हणून आपण परचेसेस नावाचं अकाउंट ओपन करतो. आणि दुसरं आहे कॅश. आता परचेसेस इज एक्सपेंडिचर, माझा खर्च झालेला आहे. गुड्स परचेस करायचे म्हणजे मला पैसे एकतर मी दिले असतील किंवा द्यायचे बाकी असतील. सो इट इज ऑलवेज माय एक्सपेंडिचर. सो याला आपण क्लासिफाय करतो अंडर एक्सपेन्सेस आणि कॅश इज ॲसेट. आता माझ्याकडचा खर्च वाढला असेल कारण मी गुड्स परचेस केले म्हणजे खर्च आला, खर्च होणार आहे.
सो देर इज इन्क्रीज. एक्सपेन्सचा इन्क्रीज म्हणजे एक्सपेन्सचा ओरिजिनल बॅलन्स म्हणजेच डेबिट. आणि कॅश ॲसेट आहे, पण माझ्याकडची कॅश जाते, माझ्याकडची कॅश डिक्रीज होणार आहे कारण माझा खर्च झालेला आहे, तर माझ्याकडची कॅश डिक्रीज होईल. डिक्रीज झाला म्हणजे ऑपोजिट बॅलन्स, ॲसेटचा ऑपोजिट बॅलन्स इज क्रेडिट. नेक्स्ट, सोल्ड गुड्स इन कॅश. अगेन सोल्ड गुड्स असेल तर मी याला रेव्हेन्यू रिसीट ट्रीट करते. रेव्हेन्यू रिसीट म्हणजे रिकरिंग रिसीट, जी सारखी सारखी मला मिळणार आहे, बिकॉज सेल ऑफ गुड्स इज माय बिझनेस. सो ते सारखे सारखे इन्कम होणार आहे. सो मी काय करते, सेल्स नावाचं अकाउंट ओपन करते. आणि दुसरं आहे कॅश. सेल्स इज माय इन्कम अँड कॅश इज माय ॲसेट. इन्कम मध्ये इन्क्रीज होणार आहे कारण मी गुड्स विकले म्हणजे आता इन्कम येणार आहे किंवा इन्कम आलेला असेल ऑलरेडी. सो इन्कम इज माय, इन्कम मध्ये इन्क्रीज झालाय. इन्क्रीज म्हणजे ओरिजिनल बॅलन्स, इन्कमचा ओरिजिनल बॅलन्स इज क्रेडिट. नेक्स्ट ॲसेट. आता ॲसेट माझं जर इन्कम झालं म्हणजे मला पैसे येणार आहेत किंवा आलेले आहेत ऑलरेडी, तर माझा ॲसेट आहे, माझ्याकडची कॅश इन्क्रीज झाली. इन्क्रीज म्हणजे ओरिजिनल बॅलन्स, ओरिजिनल बॅलन्स ॲसेटला असतो डेबिट. नेक्स्ट पेड सॅलरी. आता मी कुठलीही गोष्टीसाठी जर पेमेंट करते तर माझ्याकडची कॅश जाणार आहे. सो फर्स्ट अकाउंट इज कॅश. आणि मी काय पे केले तर सॅलरी. कॅश इज ॲसेट, सॅलरी इज एक्सपेन्स, कारण तो पे केलेला आहे म्हणून तो एक्सपेन्स आहे. आता मी पे करते म्हणजे माझ्याकडची कॅश कमी होणार आहे. कमी होणार आहे तर ऑपोजिट बॅलन्स, ॲसेटचा ऑपोजिट बॅलन्स इज क्रेडिट. एक्सपेन्स मध्ये खर्च वाढलाय माझ्याकडचा, माझ्याकडची सॅलरी मला आता एक्सपेन्स म्हणून दिसते, सो माझ्याकडचा खर्च वाढलाय. सो इन्क्रीज, इन्क्रीज म्हणजे ओरिजिनल बॅलन्स, एक्सपेन्सचा ओरिजिनल बॅलन्स इज डेबिट. हे ओरिजिनल बॅलन्सेस आणि ऑपोजिट बॅलन्सेससाठी तुम्हाला मागचा व्हिडिओ बघावा लागेल, त्याच्यामध्ये मी हे ओरिजिनल आणि ऑपोजिट बॅलन्सेस डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट इज रिसिव्ड इंटरेस्ट. रिसिव्ड इंटरेस्ट म्हणजे मला कॅश मिळाली असेल, काहीतरी रिसीव्ह झालं असेल, कॅश रिसीव्ह झाली असेल आणि दुसरं अकाउंट इन द फॉर्म ऑफ इंटरेस्ट. कॅश माझ्यासाठी ॲसेट आहे, कॅश रिसीव्ह झालेली आहे म्हणजे माझ्याकडचा ॲसेट इन्क्रीज झालाय. इन्क्रीज झाला म्हणजे ओरिजिनल बॅलन्स, ॲसेटचा ओरिजिनल बॅलन्स इज डेबिट. आणि इंटरेस्ट इज माय इन्कम, कारण मला इन्कम रिसीव्ह झालेला आहे. इट इज रिसीव्ड, देअरफॉर इट इज इन्कम. इन्कम मध्ये पण इन्क्रीज झाला. इन्क्रीज म्हणजे ओरिजिनल बॅलन्स, इन्कमचा ओरिजिनल बॅलन्स इज क्रेडिट. नेक्स्ट, परचेज गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर एक्स. ऑन क्रेडिट म्हटलं तर पार्टीचं नाव आलंच पाहिजे. ऑन क्रेडिट म्हटलं तर आपण पार्टीच्या नावाने एक अकाउंट ओपन करणार, बिकॉज ही माइट बी आयदर माय डेटर ऑर क्रेडिटर. आता इथे मी गुड्स परचेस केले म्हणजे एक अकाउंट हॅज टू बी परचेसेस. परचेसेस इज एक्सपेन्स आणि दुसरं अकाउंट बनेल मिस्टर एक्स. मिस्टर एक्स कडून मी गुड्स परचेस केले पण त्याला पैसे दिले नाही कारण ऑन क्रेडिट आहे. पैसे दिले नाही म्हणजे अजून पैसे द्यायचे बाकी आहेत. ही इज माय क्रेडिटर, दॅट इज ही इज माय लायबिलिटी. हे काय बोलले मी की मिस्टर एक्स कडून आपण गुड्स परचेस केले पण ऑन क्रेडिट परचेस केले म्हणजे मी त्याला पैसे दिलेत का, नाही दिलेत, म्हणजे पैसे द्यायचे बाकी आहेत. द्यायचे बाकी म्हणजे देणं, देणं म्हणजे लायबिलिटी. एक्सपेन्स वाढला माझ्याकडचा, लायबिलिटी पण वाढली. एक्सपेन्स वाढला म्हणून ओरिजिनल बॅलन्स, ओरिजिनल बॅलन्स इज डेबिट. लायबिलिटी इन्क्रीज झाली, लायबिलिटीचा पण ओरिजिनल बॅलन्स क्रेडिट. नेक्स्ट, सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू मिस्टर वाय. सोल्ड गुड्स म्हणजे सेल्स, ऑन क्रेडिट म्हणजे पार्टीचं नाव आलंच पाहिजे, सो मिस्टर वाय. सेल्स इज माय इन्कम. मिस्टर वायला मी गुड्स विकले पण त्यांनी पैसे दिले का, नाही, उधारीवर घेऊन गेलेला आहे तो. जर तो उधारीवर घेऊन गेलेला आहे तर मिस्टर वाय कडून मला पैसे येणं आहे. येणं म्हणजे डेटर, डेटर म्हणजे ॲसेट. इन्कम इन्क्रीज झाला, ॲसेट पण इन्क्रीज झालं. इन्कम इन्क्रीज म्हणजे ओरिजिनल बॅलन्स, ॲसेट इन्क्रीज म्हणजे अगेन ओरिजिनल बॅलन्स, दॅट इज डेबिट.
नेक्स्ट इज परचेस्ड फर्निचर. मी काय परचेस केलंय? फर्निचर. गुड्स परचेस केले का? नाही, मी ॲसेट परचेस केले. तर मला ॲसेटच्या नावाने अकाउंट ओपन करावं लागेल, फर्निचर अकाउंट. फर्निचर अकाउंट ऑन क्रेडिट आहे म्हणजे पार्टीच्या नावाने अकाउंट ओपन करावं लागेल, मिस्टर एस. फर्निचर माझ्यासाठी ॲसेट आहे. ॲसेट माझ्याकडे येत आहे कारण मी परचेस केलंय, सो देयर इज इन्क्रीज इन फर्निचर, म्हणून ओरिजिनल बॅलन्स दॅट इज डेबिट. आणि मिस्टर एस कडून मी परचेस केले पण अजून पैसे दिलेले नाहीयेत, म्हणजे पैसे द्यायचे बाकी आहेत, म्हणजे तो माझा क्रेडिटर झाला. क्रेडिटर म्हणजे लायबिलिटी. लायबिलिटीमध्ये पण इन्क्रीज झालाय, सो ओरिजिनल बॅलन्स दॅट इज क्रेडिट. अँड लास्ट सोल्ड ओल्ड मशिनरी. मी गुड्स विकलेत का? नाही, मी ओल्ड मशिनरी म्हणजे माझ्याकडचं ॲसेट विकलेलं आहे, सो ॲसेटच्या नावाने अकाउंट ओपन होईल. ओल्ड मशिनरी ऑन क्रेडिट आहे म्हणजे पार्टीच्या नावाने अकाउंट ओपन करावं लागेल, मिस्टर पी. ओल्ड मशिनरी हे ॲसेट आहे. मिस्टर पी ला मी मशिनरी विकली पण त्यांनी अजून पैसे दिले नाहीये कारण त्यांनी ऑन क्रेडिट परचेस केले माझ्याकडून, सो त्याच्याकडून मला पैसे येणं आहे. येणं म्हणजे डेटर, डेटर म्हणजे ॲसेट. आता मी ओल्ड मशिनरी विकली म्हणजे माझ्याकडची गेली, म्हणजे माझ्याकडचं ॲसेट कमी झालंय. कमी झालं म्हणजे ऑपोजिट बॅलन्स म्हणजेच क्रेडिट. आणि इथे ॲसेट इन्क्रीज झालंय म्हणजेच डेबिट. हे जे ओरिजिनल बॅलन्सेस आणि ऑपोजिट बॅलन्सेस आहेत हे तुम्हाला रिवाइज करायला लागतील. फॉर दॅट यू हॅव टू व्ह्यू द प्रिव्हियस व्हिडिओ. आणि हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपण एकदम बेसिक ट्रान्झॅक्शन्स कव्हर केले, बेसिक लेवलवरती. आता हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याची तुम्हाला रिव्हिजन करावी लागेल. 11th स्टँडर्डचे स्टुडंट असाल तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये याच्यावरती खूप क्वेश्चन्स आहेत, ते तुम्ही रिवाइज करू शकता. तुम्हाला कुठलेही डाऊट्स असतील त्या टेक्स्टबुकच्या ट्रान्झॅक्शन्समध्ये असू दे किंवा ह्या व्हिडिओच्या संदर्भात कुठलेही डाऊट्स असू दे, तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपण ते डाऊट्स नक्की सॉल्व्ह करूया. आणि हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे एकदा आपले बेसिक कव्हर झाले की मग आपण पुढच्या ट्रान्झॅक्शन्सकडे जाऊ, जिथे जीएसटी इन्व्हॉल्ड आहे, ट्रेड डिस्काउंट आहे, कॅश डिस्काउंट आहे. आणि आपल्याला अकाउंटिंग इक्वेशन अप्रोच पण कव्हर करायचं आहे. अकाउंटिंग इक्वेशन अप्रोचसाठी आपल्याला हे जे क्लासिफिकेशन आहे ॲसेट, लायबिलिटी, कॅपिटलवालं, हे आपल्याला क्लिअर करायला लागेल. ओके, सो हे जे सलग व्हिडिओज आहेत, ट्रेडिशनल अप्रोच, त्याचं क्लासिफिकेशन, त्याचे ट्रान्झॅक्शन्स, देन मॉडर्न अप्रोच, त्याचे ट्रान्झॅक्शन, देन अकाउंटिंग इक्वेशन, हे सगळे सलग तुम्ही बघितलात तर तुम्हाला जास्त फायदा होईल. ऑफकोर्स तुमचे कुठलेही सजेशन्स असतील, कुठलेही डाऊट्स असतील तर ते प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आपण ते नक्की ॲड्रेस करू. थँक्यू सो मच.